मामांनी धुळाप्पाला व्यंकटेशाच्या रूपात दर्शन दिले. असेच एकदा मामा भक्तमंडळींसह बोलत बसले होते. मामांचा परम भाविक धुळाप्पाही तेथे उपस्थित होता. या मंडळींच्या गप्पा चांगल्याच रंगल्या होत्या. त्यावेळी धुळाप्पाचे कोणी वकील मित्र तेथे आले. त्यांनी बोलता बोलता व्यंकटगिरीला व्यंकटेशाच्या दर्शनाला जाण्याचा विषय काढला. वकिलांनी धुळाप्पाला व्यंकटगिरीला दर्शनाला येणार काय असे विचारले. धुळाप्पाने मामांना परवानगी मागितली, पण मामांनी व्यंकटगिरीला जाण्यास त्याला परवानगी दिली नाही. त्यामुळे धुळाप्पा काही व्यंकटगिरीला गेला नाही. मात्र वकील आणि इतर काही मंडळी व्यंकटगिरीला दर्शनास गेले. नित्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मामांजवळ धुळाप्पा येऊन बसला. तेव्हा मामा धुळाप्पाला म्हणाले, तू व्यंकटगिरीला का गेला नाहीस? त्यावेळी धुळाप्पा उत्तरला, मामा, आपली परवानगीच नाही तर मी जाणार कसा, आणि जरी गेलोच तरी व्यंकटेशाचे दर्शन होईल काय? धुळाप्पाच्या मनातील व्यंकटेशाच्या दर्शनाची ओढ आणि तशीच त्यांच्यावरील त्याची सख्य भक्ती या दोन्ही गोष्टी मामांना कळत नव्हत्या असे नाही. हे ओळखूनच मामांनी धुळाप्पावर कृपा करण्याचे ठरवले आणि ते धुळाप्पाला म्हणाले, तुला त्या व्यंकटेश बालाजीचे दर्शन आत्ताच देतो. तुझी दर्शनाची ओढ बघून मी तुझ्यावर प्रसन्न आहे. आता तू आपले डोळे मिट आणि मी सांगितल्यावरच उघड. त्याप्रमाणे धुळाप्पाने डोळे मिटले आणि मामांची अनुज्ञा झाल्यावर उघडले. तेव्हा काय आश्चर्य, समोर साक्षात व्यंकटेश बालाजी उभे असल्याचे त्याने पाहिले. धुळाप्पाने डोळे भरून व्यंकटेशांना पाहिले आणि त्यांच्या चरणी माथा टेकून त्यांना वंदनही केले. यानंतर धुळाप्पा हात जोडून व्यंकटेशापुढे विस्मयाने सद्गदित स्थितीत उभा राहिला. या स्थितीतच काही क्षण गेल्यानंतर व्यंकटेश बालाजी ऐवजी तेथे मामाच समोर उभे असल्याचे धुळाप्पाने पाहिले. तेव्हा मामानीच त्याचा प्रेमभाव ओळखून व्यंकटेशाच्या रूपात दर्शन दिल्याचे त्याला जाणवले. स्वरूप पालटण्याच्या अशा सिद्ध पुरुषांच्या सामर्थ्याला स्वरूप सिद्धी असे म्हणतात. उत्तर कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यात 18व्या शतकाअखेर श्री चिदंबर दीक्षित हे शिवअवतारी संत होऊन गेले. त्यांनी वैष्णव पंडितांना या स्वरूप सिद्धीद्वारेच विष्णूच्या रूपात दर्शन दिले होते. त्याप्रमाणेच मामांनी व्यंकटेशाचे दर्शन धुळाप्पाला घडवले होते. असामान्य असा शुद्ध भक्तिभाव असेल तर असे दिव्य दर्शन होते आणि तसा शुद्ध भक्तिभाव परम भाविक धुळाप्पाजवळ निश्चितच होता. बोला बोला बाळूमामांच्या नावाने चांग भलं. माहिती आवडल्यास आपल्या RD कुंभार या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.